कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने आपण चर्चा करतोय, वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांशी, उमेदवारांशी चर्चा करतोय. आज सुद्धा माजी आमदार सुरेश लाड यांच्या सुनबाई ज्या आहेत त्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आहेत आणि सुरेश लाड जे आहेत भिसेगाव गुंग्यामध्ये आपल्याला भेटलेले आहेत. सर, प्रचारामध्ये तुमची आपली भेट झालेली आहे. काय कशा पद्धती प्रचार सुरू झालेला आहे? दोन्ही या ठिकाणी एका प्रभागामध्ये 3 उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षाचा उमेदवार आहे. भिसेगावला 2 उमेदवार खाली आहेत आणि नगराध्यक्षाचा उमेदवार. असं या भागामध्ये 5 उमेदवार असणार आहेत नगरसेवक पदाकरता आणि 1 नगराध्यक्षाकरता असणार आहे. तर त्यांचा हाऊस टू हाऊस प्रचार सुरू आहे. आम्ही काही वयोपरत्वे हाऊस टू हाऊस जाऊ शकत नाही, त्यामुळे आपल्या त्या उमेदवारांना भेटावं, शुभेच्छा द्याव्यात. गावामध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना भेटावं, त्यांना नमस्कार करावा. आपले महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांचा परिचय करून द्यावा. अशा प्रकारची या प्रभागामध्ये आमची बैठक सुरू आहे. भाऊ, मला सांगा, यावेळेचा प्रचार तुम्ही जी भूमिका म्हणली ती सगळं कर्जतकरांना मान्य झाली. अशा प्रकारचा प्रचार होऊ नये अशी जे कर्जतकरांचं मत आहे त्याला कुठंतरी जो आहे तो प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. आपली राजकारणातली, समाज जीवनातली आणि व्यक्तिगत जीवनातली हीच भूमिका आहे की आपला कारभार स्वच्छ असावा, आपलं चारित्र्य स्वच्छ असावं आणि प्रशासनामध्ये काम करत असताना, सत्तेच्या माध्यमातून काम करत असताना कुठेही आपल्या नावाला डाग लागू नये, कलंक लागू नये याची काळजी, खबरदारी मी माझ्या आयुष्यामध्ये घेतलेली आहे. त्यामुळे अशा चुकीच्या पद्धतीनं कोणी जर का पेजवरनं भडकावणाऱ्या जर का पोस्ट टाकत असेल तर त्याच्यावरनं मग दुसरे कार्यकर्ते कोणतरी चुकीची पोस्ट टाकतं आणि मग तू टाकलं म्हणून मी टाकलं, मी टाकलं म्हणून तू टाकलं, अशा प्रकारे हेवे दावे करणं आणि हेत्वारोप करणं, विशेषतः उमेदवारांना निवडणुकीमध्ये अशा प्रकारे त्रस्त करणं किंवा विशेषतः महिला उमेदवारांच्या बाबतीमध्ये आपण असं काही बोलणं हे मला कदापिही पटलेलं नाही. मी ताबडतोब माझ्या सहकाऱ्यांना सांगून त्या पोस्ट थांबवल्या आणि म्हणून दुसऱ्याच दिवशी खरं मी पत्रकार परिषद घेणार होतो, पण रविवारी बाजारपेठेमध्ये फिरायचं ठरलेलं असल्यामुळे सोमवारी ती पत्रकार परिषद घेऊन सविस्तरपणे माझं मनोगत मी आपल्या कर्जत नगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या, मतदारांच्या समोर आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून म्हणजे काही महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहिलं गेलं आणि तशा प्रकारची एक वेगळी आपल्याबद्दलची आदराची भावना लोकांच्याकडनं व्यक्त झालेली गेले 2 दिवस मी पाहते. सर, प्रत्येक निवडणूक ही महत्त्वाची असते. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्यावर पराभूत झाला तुमच्या मुलीचा, त्याच्यापासून आतापर्यंत हा साधारण 7-8 वर्ष कोविड, त्याच्यातून तुम्ही आता काय शिकून ही थेट नगराध्यक्ष लढताय. 7-8 वर्षातला अनुभव, मग झालेलं राजकारण, मग हे सगळं पुन्हा मुलीचा झालेला पराभूत आणि आता सुनबाई निवडणूक, मग याच्यातून तुम्ही काही शिकणार आहात का नाही? 19च्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्या मुलीला नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मला पुढे आणायचं नव्हतं, उभं करायचं नव्हतं. परंतु जे कोणी सो कॉल्ड इच्छुक होते त्यांनी अगोदर 6 महिन्यापासून तसं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु
शिवसेना भाजपाची युती झाल्यानं, RPIची युती झाल्यानं त्यांच्यामधली हवा निघून गेली आणि त्याने आम्हाला लढायचं नाही. मग कोण रात्री रवींद्र चव्हाणांना जाऊन भेटत होतं आमच्यातलं, आणि वेगवेगळ्या प्रकारे मग त्या निवडणुकीमध्ये मला कमकुवत करण्याचा माझ्या सहकाऱ्यांनी त्या प्रयत्न केला आणि राज्यामध्ये युतीचं शासन होतं. आमची ताकद कमी पडली, लोकांनी आम्हाला टार्गेट केलं आणि जो जनमताचा कौल आला तो मी अतिशय नम्रपणे स्वीकारला. त्याबद्दल कुणालाही एका शब्दानं दोष दिलेला नाही. की शेवटी लोक आपल्याला निवडून जेव्हा देतात तेव्हा आपल्याला आनंद वाटतो आणि जर का पराभव झाला तर मग कोणाला वाईट बोलावं अशी भूमिका ठेवणे योग्य नाही. आणि माझ्या मुलीच्या ऐवजी दुसरी कोण जर का उमेदवार असती तर त्याच्यापेक्षा मला जास्त दुःख झालं असतं. त्यामुळे माझ्या मुलीनं मतमोजणीला सकाळी सुरुवात होण्याच्या अगोदर मला पुन्हा एकदा विचारलं, बाबा काय होणार निकाला? तर म्हटलं आपण पराभूत होणार आहोत. तुझा फॉर्म भरला त्याच दिवशी मी तुला सांगितलं होतं की तू फॉर्म भरायला जाते ती पक्षाकरता जाते, आपल्या सहकारी उमेदवारांच्या करता जाते. या निवडणुकीमध्ये आपला पराभव ठरलेला आहे आणि हे सांगितलं होतं. आतासुद्धा पराभव होणार आहे. मतमोजणीतनं फक्त 2 तासात 3 तासात समजेल. मग मी जाऊ का? तर म्हटलं तुला ते सहन करता येत सुद्धा म्हणते मी जाते. आणि ती पराभव होणार आहे हे 100% माहिती असूनसुद्धा मतमोजणीला गेली. बरोबरच्या काही माझ्या ज्या काही सहकारी आणि त्यांचे कुटुंबीय होतं ते ओक्साबोक्शी रडत होतं, पण त्यांना तिने समजून सांगितलं ही निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये ते आपण मान्य केलं पाहिजे. मी धाडसानं मी आणि माझी मुलगी त्या निवडणुकीला गेलो. त्यामुळे पराभवाचं दुःख नव्हतं. आम्ही आमचं आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न केला. कोण आपलं आहे कोण नाही, कोण आपल्याबरोबर असतं पण कोणाबरोबर कोण रात्री मिटिंग घेतं, आपले नेते आपल्या मित्रपक्षांना काय सांगतात, हे मित्रपक्षातले त्यांचे सहकारी जेव्हा त्यांचा पक्ष सोडून बाहेर जातात, दुसरीकडे जातात, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी बाहेर पडत असतात. तर ठीक आहे, त्यालाच म्हणतात राजकारण. ही निवडणूक आव्हानात्मक आहे का? तुमचेच ज्याने तुम्ही मोठं गेले ते लोक तुमच्या विरोधात लढत आहेत. भाजपामध्ये काही ठिकाणी असं ज्या पद्धती वन साईड तुम्ही नेतृत्व करताना पण म्हणजे ज्या पद्धतीने सगळ्या अडचणीवर गेल्या वर्षी निवडणूक सोपी होते, तुम्ही बॉस होते. या निवडणुकीमध्ये वेगवेगळे भाजपचे बॉस, परत शिवसेनेचे बॉस, अशा अनुषंगाने ही निवडणूक लाडांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. तुमचे शरद लाड, राजेश लाड यांच्या कलाटणीसाठी महत्त्व ठरणार. तुमच्यासाठी जरी नसली तरी या 2 नेत्यांसाठी कलाटणी असणार आहे. मुळात मागच्या निवडणुकीची पार्श्वभूमी निश्चितपणे वेगळी होती. मला कोणाचीही आर्थिक साथ नव्हती. आर्थिकदृष्ट्या मी अतिशय कमकुवत होतो. निवडणुकीच्या 4 वाजेपर्यंत कुणाकडे पैसे मिळतील का म्हणून मी ते प्रयत्न करत होतो. अशी ती निवडणूक होती. आणि पुढे माझ्यासमोर एक सक्षम असा उमेदवार होता. ते सर्वार्थानं सक्षम होते. शासन त्यांच्या पाठीशी होतं. एकच नगरपालिकेची निवडणूक असल्यामुळे सेना भाजपाचे बहुसंख्य आमदार आणि नेते कर्जत नगरपालिकेमध्ये तळ ठोकून होते आणि त्यांनी त्यांचं काम केलं. त्यामुळे त्यावेळच्या निवडणुकीची आणि आताच्या निवडणुकीची आपण तुलना करणं योग्य होणार नाही. आताच्या निवडणुकीला महायुतीचं शासन आहे आणि महायुतीच्या शासनामध्ये भारतीय जनता पक्ष महत्त्वाचा आहे. या मतदारसंघामध्ये लोकसभेचे खासदार आप्पासाहेब बारणे आमच्या महायुतीचे आहेत. आपले स्थानिक आमदार महेंद्र थोरवे महायुतीचे आहेत. आणि एकंदरीत राज्यामध्ये या महायुतीला अतिशय चांगलं पूरक असं वातावरण आहे. आणि भाजपाचं कमळ जर का घेऊन उभं राहिलं तर मला असं वाटतं की जे कोणी विरोधक आहेत त्यांना तसं काही बोलायला मग मोदी साहेबांचा आशीर्वाद
फडणवीस साहेबांचा आधी आशीर्वाद, दोन्ही उपमुख्यमंत्री मग शिंदे साहेब असतील, अजितदादांचा, त्या सगळ्यांचा आशीर्वाद या महायुतीला आहे. आता त्यातले त्यांचे काही घटक पक्ष इकडे तिकडे राहिले असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु मी महायुतीला मानणारा आहे आणि महायुती आज निश्चितपणे कर्जत शहरामध्ये, खोपोलीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अधिक मजबूत झालेली आहे. हे सांगण्याकरता कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. त्यामुळे माझ्या मनामध्ये ह्या निवडणुकीच्या निकालाबद्दल कुठल्याही प्रकारची काडी मात्र शंका नाही. मी निवांत आहे. जे काम करायचं आहे ते सारेजण करतायत. आता मला आजारपणामुळे त्रास होत असल्यामुळे मी जास्त पडत नाही. जसं विधानसभेला लाड आणि थोरवे पॅटर्न चर्चेला गेला, आता ह्या पॅटर्नचा फायदा होईल? बघा, मागच्या वेळेस थोरवे हे महायुतीचे उमेदवार होते आणि मी पक्षाला आणि महायुतीला आणि नेतृत्वाचा आदेश मानणारा, माझ्या आयुष्याच्या सुरुवातीपासून काम करत असताना तो कार्यकर्ता म्हणून मी घडलेलो आहे. त्यामुळे ज्या पक्षामध्ये राहायचं त्या पक्षाच्या नेतृत्वाचा आदेश आपण चांगल्या प्रकारे अंमलात आणले पाहिजेत, आचरणात आणले पाहिजेत आणि त्याच प्रकारे काम केलं पाहिजे. नाहीतर मग आपलं तोंड काळं करून आपण कुठेतरी निघून गेलं पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी आहे. लाडांमध्ये गद्दारी नाही आहे? अजिबात नाही. गद्दारीचा प्रश्न येतोय कुठे? लोकशाही आहे. लोकशाहीमधनं काही लोक कुठे जर का वेगळे उभे राहिले असेल त्यांना तुम्ही गद्दार का म्हणता? आणि तुम्ही पत्रकार कुणाला तरी उचकवण्याची अशी भाषा का वापरता? लोकशाहीमध्ये एक लक्षात घ्या की ज्याला जिथे वाटेल तिथे तो उभा राहू शकतो की नाही, त्याला अधिकार आहे की नाही. तर मग असं कृपा करून तुमच्या काही बाईट्स, तुमच्या काही लोकांचे हे पाहिलं मी, तर विकासनामा एक वेगळं महाराष्ट्रामध्ये नावलौकिकाला येत असताना, विश्लेषण करत असताना तुम्ही ही खबरदारी जरूर घ्या. त्यांना तुम्ही खोचक प्रश्न विचारा, हरकत नाही. तो पत्रकाराचा धर्म असतो, कर्तव्य असतो, परंतु असा शब्द वापरू नका. परिवर्तन कुणाचं होणार आहे? त्यांचं तर अगोदर झालं ना. मी काय सांगणार आता? बघा, जे अलायन्समध्ये असतात, जे शासनाचे फायदे घेतात, महायुतीचे फायदे घेतात, त्यांचं काम महायुतीच्याच माध्यमातून केलं पाहिजे अशा प्रकारचे अमित शहांचे स्पष्ट आदेश आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तुमचं जे निवडणुकीचं काम आहे ते महायुतीमध्ये तुम्ही सर्व पक्षांनी एकत्रितपणे लढलं पाहिजे. ज्या ठिकाणी लढणार त्या ठिकाणी तुम्ही मग वेगवेगळं लढा. मग एकमेकाच्या विरुद्ध लढलं तरी काही अपवादात्मक ठिकाणी आपण मान्य करू, परंतु महाविकास आघाडीच्या कुठल्याही घटक पक्षाबरोबर आपण अलायन्स करायची नाही, त्यांच्याबरोबर जायचं नाही, अशी माझ्या पक्षाच्या नेत्यानं, ह्या महायुतीच्या नेत्यांना स्पष्टपणे सूचना केलेली आहे. हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे जे आदेश पाळणार नाहीत त्यांना त्यांचं पुढलं भविष्य काय आहे ते कळेल. काल तुमचे मित्र माथेरानला येऊन गेले, पर्यटन आस्वाद घेऊन गेले. अजित पवार येत आहे, एकेकाळी तुमचे ते नेते होते. शुक्रवारी सभा आहे खोपोलीत, कर्जतमध्ये. या सभेचा काय परिणाम होईल? बघा, हे आम्ही महायुतीकडनं उभे आहोत. महायुतीच्या विरोधात लोकसभेला आणि विधानसभेला जे लढले, ज्यांनी महाविकास आघाडीचं काम केलं, राज्यामध्ये मोदी साहेबांच्या विरुद्ध, अमित शहा साहेबांच्या विरुद्ध, फडणवीस साहेबांच्या विरुद्ध, अजितदादांच्या विरुद्ध आणि शिंदे साहेबांच्या विरुद्ध ज्या आघाडीनं काम केलं, त्यांच्याबरोबर जाणारे लोक जर का नॅचरल अलायन्स जे आहे, मग ती भाजप आणि शिवसेना ही यांची अनेक वर्षांची अलायन्स आहे. ह्या युतीमधनं जर का इथले पक्ष जर सामोरं जात असतील तर मग कुठल्या तरी दुसऱ्यांना बरोबर घेऊन मग कुठलं तरी परिवर्तनाचं नाव द्यायचं आणि ती आघाडी करायची, हे राजकीय सभ्यतेला धरून नाही. कदाचित काही मतांची वाढ होण्याची त्यांना शक्यता वाटते, परंतु त्यांनी एक लक्षात ठेवावं की त्यांच्या विरोधात महायुतीच्या घटक पक्षांना तुम्ही अधिक मजबूत करत आहात, वैचारिकदृष्ट्या त्यांना भक्कम करत आहात. कारण तुमची चुकीची कृती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या सहकाऱ्यांना निश्चितपणे बळ देणारी ठरणार आहे.
पुष्पा दगडांचे काही समर्थक बोलतात त्यांनी तुमचा आशीर्वाद घेतला, पण तो भाजपासाठी तुम्ही आशीर्वाद दिला असता तर मी भाजपाकडून निवडणूक लढवली असती. मी अनेक वर्ष भाऊंसोबत आहे, तर मग भाऊने असं का केलं? आता यातले अनेक उमेदवार अनेक वर्ष माझ्यासोबत होते. त्यांची उमेदवारी त्यांच्या परिवर्तन विकास आघाडीमध्ये ठरली आणि मला त्या सांगायला आल्या. तर माणसा कोणत्याही विरोधी पक्षाचा कार्यकर्ता किंवा आमची भगिनी आली तर आपण तिचं स्वागत करतो, तिला नमस्कार करतो, महिला हळदी कुंकू लावतात आणि शुभेच्छा देतात. हे सभ्यतेचं लक्षण आहे, सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. आणि माझ्या तर इथे 21 जागांमध्ये लढणारे माझे जे सहकारी आहेत ते आणि त्यांच्या विरोधात लढणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत ना, त्यांनाच का? शेवटी शुभेच्छा करता कंजूसी दाखवणाऱ्यापैकी सुरेश लाड नाही. शुभेच्छा देणं आणि पाठिंबा देणं यातला फरक आपण जाणावं. आता आम्ही पाहिलं स्वाती लाड प्रगल्भ होऊ लागल्या, चांगल्या पद्धतीने बोलत आहेत. कसं वाटतंय सुनबाई? असं आहे की जबाबदारी दिल्यानंतर आणि ज्यांच्याकडे आकलन शक्ती आहे, पुन्हा तो विषय येतोय की सुसंस्कृत आहे, सुशिक्षित आहे, त्याच्यामुळे एखादी गोष्ट आकलन करणं, समोरच्याशी कशा प्रकारे वागावं हे त्यांना आपोआप कळत असतं. आणि शेवटी पाण्यात पडल्याशिवाय तुम्हाला पोहता येत नाही. कोणी माणूस जन्मतः पाण्यामध्ये पोहायला आलेला नसतो किंवा राजकारणामध्ये वावरलेला नसतो. आता हे जे कोणी बोलत आहेत ती अननुभवी आहे, कुटुंब फायद्याकरता करतं आहे. सुरेश लाडनं कधी कुटुंबाचा विचार केला नाही, स्वतःच्या फायद्याचा विचार केला नाही. माझे सहकारी निवडून आले पाहिजेत, मग त्यांच्याकरता माझी अपुरी आर्थिक स्थिती असतानासुद्धा कुठेतरी मग आता जो विठोबाचा पुतळा झालेला आहे त्याच्या पाठीमागे जाऊन, टेम्पोच्या पाठीमागे जाऊन ह्याच इथल्या आपल्या आणि विरोधी उमेदवारांना पैसे देण्याचं, मदत करण्याचं कामही रात्री केलेलं आहे. त्यांना आर्थिक कमी पडत होते ते, त्याचे काही साक्षीदार इथे पण आहेत, काही विरोधात आहेत. म्हणजे माझ्या परीनं मी माझ्या उमेदवारांना ताकद देण्याचं काम केलं, ते माझं कर्तव्य होतं. आता ते जर का विरोधी पक्षात असतील तर ती त्यांची भूमिका आहे, त्याला मी काही रोखू शकत नाही. परंतु आमची ताकद महायुतीमुळं आणि सर्वसामान्य जनतेचा जो काही आवाज आहे तो जर का तुम्ही घेतलात, समजून घेतलात, तर या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाकरता स्वाती लाड निवडून येणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, त्रिवार सत्य आहे, एवढंच विनम्रपणे मी सांगू इच्छितो. मतदार कोल देतील तुम्हाला? मतदार कोल देतील लाडांना? लाडांना असं नाही आहे. तुम्ही आपलं कसं कुटुंबावर येता, नावावर येता, महायुतीला. आता सुरेश लाड हा पार्ट संपला. लाडांचा करिश्मा चालेल यावेळेला? लाडांचा करिश्मा नाही, महायुतीचा करिश्मा चालेल, आम कार्यकर्त्यांचा करिश्मा चालेल, मोदी साहेबांचा करिश्मा चालेल, अमित शहांचा करिश्मा चालेल, देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा चालेल आणि एकनाथ शिंदे साहेबांचा करिश्मा चालेल. आता बाकीचे कोण करिश्मा काय दाखवायला येतात ते बघू. आता थोरवेंचा असणारच आहे, ते महायुतीचे प्रमुख आहेत. त्यांनी सर्वांनी स्वातीला उमेदवारी द्यावी. मी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे, तर भाऊ तुम्ही आजारी आहात तर तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, आम्ही सगळं पाहू, असं त्यांनी मला अतिशय प्रेमानं सांगितलं होतं. परंतु माझी तयारी नव्हती म्हणून मी त्यांना सांगितलं होतं. मग त्यांनी आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून मी कसा तयार होईल हाही प्रयत्न केला. ओके, हे होते सुरेश लाड, त्यांनी दिलखुलास गप्पा मारलेले. भाऊ खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सुनेलाही या निमित्ताने शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.